नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या लाडक्या नरेश कामते व्लॉग्स आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। तर मित्रांनो 22 फेब्रुवारी म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीतील आपल्या आई भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव। तर मित्रांनो या जत्रोत्सवाला या सिंधुदुर्गात महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण जगभरातून लाखो भाविक आपल्या ह्या आईचा कृपाशीर्वाद घेण्यासाठी इथे येतात। तर मित्रांनो खूप अशी गर्दी असते। तर मित्रांनो तर चला आपण आता ह्या अंगणेवाडीत जाणार आहोत आणि तिकडचं जे नियोजन आहे ते आपण ह्या व्हिडिओमार्फत आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत। तर मित्रांनो चला। तर मित्रांनो आता बरोबर आपण हे बेळणा चेकपोस्ट आहे, म्हणजे कणकवलीहून जवळजवळ एक 14 किलोमीटर आचरा मार्गे जो रोड जातो तिथे बेळणा चेकपोस्ट लागते आणि बेळणा चेकपोस्टवरून एक लेफ्ट साईड जर मारलं तर आपला हा एक ब्रिज लागतो, बेळणाचा ब्रिज, आणि ह्या ब्रिजवरून आता आपल्याला जायचं आहे। तर चला आता आपण बरोबर बेळणा चेकपोस्टला आलो आहे। तर आता आपण बरोबर हिला आलो ते म्हणजे विरण बाजारपेठेत आलो आहे। विरण बाजारपेठेतून आपण आता सरळ एकदम सरळ कुठेही वळायचं नाही, तर सरळ आपण जायचं ते आपण आता सरळ अंगणवाडीला जाणार आहे। या विरण बाजारपेठेपासून एक काही अंतरावर ही आपल्या अंगणवाडी आहे। तर चला। तर मित्रांनो बरोबर आपण आता ह्या अंगणेवाडीच्या नाक्यावर आलेलो आहोत। तर इथे तुम्ही जर बघाल तीर्थक्षेत्र श्री देवी भराडी देवी मसुरे अंगणेवाडी, आणि आता ह्याच्या बरोबर हा बोर्ड आहे ना, ह्याच्या बरोबर पुढे गेल्यावर हा आपला कट लागतो। तर मित्रांनो तुम्ही जर बघाल तर आपण बरोबर ह्या अंगणेवाडीच्या जो कट आहे तिथे आलो आहे। हा जो सरळ जो रोड जातो ना, हा जो मालवणला जातो आहे आणि आपल्याला जायचं आहे इथे अंगणेवाडीला। तर चला आता आपण अंगणेवाडीला जाऊया। तर चलो। संध्याकाळचे बरोबर वाजलेले आहेत 5:45 आणि अतिशय सुंदर असं वातावरण होतं। पूर्ण हा जो माळरान आहे ना, पूर्ण अंगणवाडीच्या जत्रेच्या दिवशी पूर्ण तुडुंब भरलेला असतो, पूर्ण इथे ट्रॅफिक जाम असतं। तर आता पूर्ण इथे तुम्हाला दिसतंय ना खाली, हे पूर्ण इथे ट्रॅफिक असतं। तर इथे हा जो पूर्ण जो मोकळा भाग आहे ना, इथे पूर्ण गाड्या लावलेल्या असतात। दुकानं सुद्धा इथून चालू होतात, छोटी मोठी दुकानं वगैरे। तर चला। तर आता आपण इकडे आलेलो आहेत ना, ते इथे जर तुम्ही जर बघाल ना, इकडे जे बाईक लागले त्या साईडला पूर्ण इथे पार्किंगची सुविधा असते। तर इथून मेन आपली जी जत्रा चालू होते का इकडून पुढे इकडे गाडी आता आतमध्ये अलाउड नसते। त्याच्यानंतर इथे प्रत्येकजण आता तुम्ही जर बघाल आजूबाजूला पूर्ण दुकानं, म्हणजे पूर्ण हा बाहेरून सिंधुदुर्गातून बाहेरून त्याच्यात कोल्हापूरवरून सर्व ही दुकानं इथे आपल्या इकडे आलेली आहेत। तर ह्याचा पूर्ण इथे सेटअप आता इकडे चालू झालेला आहे। तर जवळजवळ हा जो सेटअप आहे ना, हा जवळजवळ 15 दिवसापासून इथे लागण्यास चालू झालेला आहे। तरीसुद्धा आता ह्या ज्या मोकळ्या ज्या जागा आहेत ना, ह्या पूर्ण मोकळ्या जागा ह्या पूर्ण आता भरल्या जातील। आणि आत्ताचा जो व्ह्यू आणि जत्रेचा जो एक वेगळा व्ह्यू आहे, ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो। आता तुम्ही जर बघाल तर इथे आजूबाजूला पूर्ण हे चादरी ब्लँकेटवाले म्हणजे कपड्यावाले पूर्ण इथे आपला सेटअप लावत आहेत। तर तुम्ही बघाल तर त्या दिवशी एक वेगळाच एक अनुभव असतो। तर मित्रांनो आता बरोबर आपण आलेलो आहे ते म्हणजे हा मंदिराच्या आवारात आलेलो आहेत। आणि जर तुम्ही इकडे आजूबाजूला जर बघाल तर इथे जय्यत अशी तयारी चालू झालेली आहे। प्रत्येकजण म्हणजे सभामंडपवाले असून दे, त्याच्यानंतर मंडपवाले असून दे, त्याच्यानंतर लायटिंगवाले असून दे, साऊंड सिस्टमवाले असून दे, हे प्रत्येकजण आपापल्या परीने लवकरात लवकर असं हे नियोजन होईल ह्याच्या पाठी आहे। आणि हे आई भराडी देवीचं तुम्हाला जो कळस दाखवतो इकडे जर बघाल तर अतिशय सुंदरसं नियोजन, म्हणजे लवकरात लवकर आपल्या ह्या भाविकांना कशा प्रकारे आपल्या आईचं दर्शन होईल आणि कशा प्रकारे बाहेर निघतील आणि गर्दी कशी कमी होईल ह्याचं नियोजन इकडे करण्यात।
तर इकडे आपण आता ओव्हरब्रिजवर आहोत आणि हे जे खाली इथे तुम्ही बघाल ते इथे काम चालू आहे बॅनरचा. बॅनर म्हणजे कणकवलीची लाईन, मालवणीची लाईन, त्याच्यानंतर पासाची लाईन, असे जे बॅनर आणि प्रत्येक शहराचे वेगवेगळे जे कुठचे स्पॉट आहेत ते तिथे बॅनर, तिथे काम चालू आहे बॅनरचं. त्याच्यानंतर आत्ता बरोबर आपण ह्या मंदिराचा जो एंट्रन्स आहे ना त्याच्या इकडे जर इलाव आणि हे जर बघाल तर आई भराडी बघा, श्री देवी भराडी मंदिर, आंगणे कुटुंबीय आणि आंगणेवाडी यांचे खाजगी देवालय. तर आपल्याला इकडे दिसल्या तर म्हणजे आता इंस्टाग्राम रील स्टार मिस्टर स्टॉम तो इथे काय ते रील बनवतोय. नमस्कार मित्रांनो, आपल्याबरोबर आता इथे मिस्टर स्टॉम आपल्याला भेटलेले आहेत. एक इंस्टाग्रामचे अतिशय सुंदर असे त्याचे रील्स असतात. तर खूप सुंदर आपलं बरं वाटलं, चांगलं वाटलं आपल्याला. आणि आता त्यांचे एक आंगणे कुटुंबियांचं एक आगळवेगळो कॉन्सेप्ट असा, सगळ्यांसारख्या नाही की सिनेमॅटिक किंवा आपण रेग्युलर बाबा येवा अंगणवाडी कसा वगैरे नाही दाखवतो. सो आंगणे कुटुंबियांचं ते कॅरेक्टर करून मी एक रील करते जी आज रात्रीच मी अपलोड करतोय. सो तुमका जर क्युरियोसिटी असतात तर नक्की ती रील बघा आणि यांच्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू. चला एक बिस्किट पुढे घ्यायला एक आनंद काय रे. थांब 2 मिनिटं फक्त थांब. तिला पण दे 2 मिनिट थांबशी का पण. ह्याला पण दे बघ, ज्याच्याकडे मागवलं त्याकडे काय नाही. झालं, बस झाला ना. आणि भाया दे इकडे दे, हे घे तुला हे का दे. ओके, प्लास्टिक नको रे खाऊ. तर आत्ता आपण बरोबर इलो ते म्हणजे बाहेरच्या आवारात इलो. आता या बाहेरच्या आवारात बघूया आपण. आता एक जिकडे पाळणे वगैरे असतात ना ते जाऊया. तर चलो. आणि ह्या मंदिराच्या बरोबर ऑपोजिट साईडला इथे जे पाळणे वगैरे आहेत ना त्याचं पूर्ण आता नियोजन चालू आहे. तर इथे तुम्ही बघाल तर इथे लगबग चालू आहे. अजून 5 दिवस आहेत. त्याच्यामुळे इथे जे आपल्याला जे एंट्रन्स होते ना म्हणजे प्रत्येक एक कणकवलीचा एंट्रन्स, त्याच्यानंतर मालवणचा एंट्रन्स, त्याच्यासाठी आपण इथे अजून त्याचे बॅनर लावलेले नाहीत. पण तोपर्यंत इकडे सर्व इथे गोष्टी इथे जॉईन करण्याचं काम चालू आहे आणि ह्याची मोठी लगबग इथे चालू आहे. हा पूर्ण जो पॅसेज आहे ना तर इथे पूर्ण हे जे पाळणे वगैरे आहेत, त्याच्यानंतर इथे सगळे जेवणाचे स्टॉल किंवा जे स्टॉल आहेत ते इकडे आहेत. आता आपण बरोबर आलो आहे ते मित्रांनो मंदिराच्या बरोबर समोरच्या साईडला. इथून हा मालवण रोड चालू होतो आणि इथून जे लाईन लागतात ते हे पूर्ण ह्या देवळात जातात. तर ह्या साईडला सुद्धा अजून 5 दिवस बाकी आहेत. त्याच्यामुळे इथे अजून दुकानं वगैरे तशी सेट झाली नाहीत. आणि ही मालवणकडून येणारी रांग आहे. ही बघा, तुम्ही जर बघाल तर ही रोड पूर्ण हा आपल्या देवळात जातो. त्याच्यामुळे तर चलो बाबा बाय. आज हे एवढं खाली दिसत आहे पण त्या दिवशी अफाट अशी गर्दी असते. इथे चालायला सुद्धा जागा नसते. तर हे बघा, अतिशय भव्य दिव्य असं नियोजन आणि तसंच सुंदर असं नियोजन इथे करण्यात येतं. हा मंदिराचा समोरचा भाग. ते इथे मंदिराच्या बाहेर ना एक थर्मोकॉलची प्रतिकृती इकडे सेम टू सेम म्हणजे जे देऊळ आहे तसंच देऊळ इथे ह्या थर्मोकॉलमध्ये उभारण्यात आलेलं आणि ते बाजूला ठेवलेलं आहे काचेमध्ये. ते इकडे जोरदार अशी जय्यत अशी तयारी इथे चालू आहे पूर्ण ह्या मंदिराच्या आवारात. लाईटमन वगैरे सर्वांची इथे जे बॅनर छापतायत, बॅनर फिटिंग करतात म्हणजे बॅनर छापून आणले ते बॅनर फिटिंग करणं आणि ते आता प्रत्येक जागोजागी लावणं म्हणजे लोकांना मार्गदर्शक फलक म्हणतात तसे मार्गदर्शक फलक हे लावणं इथे काम चालू आहे. आणि इथे ही लाईटचं काम इथे चालू आहे. आणि ही बघा अतिशय सुंदर अशी लाईट आत्ता जस्ट. आणि ह्याच्यासाठीच ॲक्च्युली मी लेटपर्यंत आम्ही थांबलेलो. अतिशय सुंदर अशी लाईटिंग बघा. हे लाईटिंगचं काम चालू आहे. ही जस्ट ते चेकिंग करत होते त्याच्यासाठी आम्ही मग थांबलेलो. तर मित्रांनो, आई भराडे देवीची अशी आख्यायिका सांगितली जाते की तिथे एक गुराखी म्हणजे गुरं राखणारा आपल्या गाई म्हशींना देऊन आपल्या भरडावर जात असेल. तर तिथे
एक गाय एका विशिष्ट दगडावर म्हणजेच पाषाणावर तिथे पान्हा सोडत असते आणि ह्या गुराखाच्या जेव्हा लक्षात आलं आणि त्याच रात्री त्या गुराखाच्या स्वप्नात आईने स्वतः दृष्टांत दिला आणि तेव्हापासून तिथे ह्या आई भराडी देवीचं छोटंसं मंदिर उभारण्यात आलं. तर मित्रांनो, हे पाषाण ज्या माळरानावर भेटलं म्हणजेच भरडावर भेटलं त्याच्यामुळे ह्या आईला भराडी देवी असं नाव पाडण्यात आलं. तर मसुरे गावची ही एक वाडी आहे. तर मित्रांनो, ह्या देवीची जत्रा ठरवताना तिथे याचं डुकराची शिकार केली जाते आणि त्याच्यानंतर कौल प्रसाद घेऊन ह्या देवीची ह्या जत्रेची तारीख ठरवली जाते आणि त्याच्यानंतर ती डिक्लेअर केली जाते अशी आख्यायिका. आणि मित्रांनो, ही जी आई आहे ही नवसाला पावणारी आई आहे. त्याच्यामुळे ह्या आईला भरपूर जण म्हणजे नवस बोलतात. त्याच्यानंतर हिचा कृपा आशीर्वाद सर्वजण घेतात आणि आनंदाने ह्या पूर्ण वर्षभरात एकत्र जत्रा येते त्याची वाट पाहत असतात. तर मित्रांनो, आता अशी ही जत्रा आपल्या ह्या 22 फेब्रुवारीला आपल्या इकडे आहे. तर नक्की ह्या जत्रेला तुम्ही या. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इकडचं जे नियोजन दाखवणार होतो, पण आपण आज 6 ते 7 दिवस आधी लवकर आलो. इथे नियोजन चालू आहे, पण इथे जय्यत तयारी मात्र भरपूर अशी जोरात चालू आहे. त्यामित्रांनो, ह्या जय्यत तयारीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.